नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही डिपार्टमेंट PSIची तयारी करत आहात तर तुमचे ध्येय आपल्या स्वप्नांकडे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आज आपण भारताचा मोटार वाहन अधिनियम 1988 या कायद्यांचा अभ्यास करणार आहोत. भारताचा मोटार वाहन अधिनियम 1988 यामध्ये काही महत्त्वाच्या दुरुस्ती करून भारतातील रस्ते अपघाताच्या घटना कमी करण्याच्या उद्देशाने लोकसभेत मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 हे मांडले गेले. राष्ट्रपतींनी 9 ऑगस्ट 2019 रोजी या विधेयकाला मंजुरी दिल्याने त्याचे मोटार वाहन दुरुस्ती अधिनियम 2019 मध्ये रूपांतर झाले. मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 अधिनियम 1 सप्टेंबर 2019 पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आला आहे. त्यामधील कलम क्रमांक 228 मोटारसायकल किंवा वाहन व्याख्या 4 पेक्षा जास्त चाकी असलेल्या व 25 cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या वाहनाचा यात समावेश होतो. कलम 234 सार्वजनिक ठिकाण व्याख्या रस्ता किंवा मार्ग किंवा वाट किंवा इतर ठिकाणी जेथे प्रवासी वाहन थांबते, उदाहरणार्थ बस स्टॉप. कलम 240 टप्पा वाहन व्याख्या चालक वगळून 6 पेक्षा अधिक प्रवाशांना भाड्याने किंवा मोबदल्यावर ने-आण करणारे वाहन, उदाहरणार्थ टॅक्सी वगैरे. कलम 247 परिवहन वाहन व्याख्या सार्वजनिक सेवा वाहन किंवा मालमोटार किंवा शैक्षणिक संस्था बस किंवा खाजगी सेवा वाहन, उदाहरणार्थ ट्रान्सपोर्ट वाहन वगैरे. कलम 3 चालकाच्या लायसन्सची गरज. कलम 4 मोटार वाहन चालवण्याच्या संबंधातील वयाची मर्यादा. मोटार वाहन परवानाकरिता वय 18 वर्षावरील. वाहन क्षमता 50 cc पेक्षा कमी असलेली मोटारसायकल 16 वर्षावरील. परिवहन वाहनकरिता 20 वर्षावरील. कलम 5 कलम 3 व 4च्या उल्लंघनाबाबत मोटार वाहनाच्या मालकाची जबाबदारी. कोणत्याही वाहन मालकाने परवाना नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला आपले वाहन चालविण्याकरता देऊ नये. कलम 119 वाहतूक चिन्हांचे पालन करण्याचे कर्तव्य. कलम 133 माहिती देणे हे वाहन मालकाचे कर्तव्य. कलम 134 अपघात झाला असेल आणि एखाद्या व्यक्तीला इजा पोहोचली असेल अशा बाबतीत चालकाचे कर्तव्य. चालकाने जखमी व्यक्तींना तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविला पाहिजे आणि तो तसे न करू शकल्यास त्यामागील कारणे 24 तासाच्या आत जवळच्या पोलीस स्टेशनला कळविली पाहिजे. कलम 177 अपराधांच्या शिक्षेसाठी सर्वसाधारण तरतूद. जो कोणी या अधिनियमाच्या कोणत्याही नियमाचा रूल, विनिमय किंवा अधिसूचना यातील कोणत्याही तरतुदीचा भंग करेल आणि त्याला सर्वसाधारणपणे त्यासाठी शिक्षेची तरतूद नसेल तर शिक्षा प्रथम अपराधाकरता 500 रुपयापर्यंत होऊ शकेल इतका दंड, दुसरा नंतरच्या अपराधासाठी 1500 रुपयापर्यंत होऊ शकेल इतका दंड. कलम 179 पोलिसांच्या किंवा परिवहन अधिकाऱ्यांच्या आदेशांची अवज्ञा, अटकाव करणे आणि माहिती देण्याची नाकारणे. त्यासाठी शिक्षा 1. या अधिनियमाखाली अधिकार प्रदान असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने दिलेल्या निर्देशांचे जो कोणी अवज्ञा करील किंवा संबंधित अधिकारी त्याला प्राप्त अधिकाऱ्यांन्वये पार पाडत असलेल्या कर्तव्यात जो कोणी जाणून बुजून अडथळा आणेल त्याला या अपराधाबद्दल कोणत्याही शिक्षेची तरतूद नसेल तर 2000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची शिक्षा होईल. 2. या अधिनियमाखाली कोणतीही माहिती पुरवल्यास आदेशित असताना जाणून बुजून ती माहिती पुरवणार नाही किंवा खोटी माहिती पुरवेल त्याला त्या अपराधासाठी इतर शिक्षेची तरतूद नसेल तर 1 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा 2000 रुपयापर्यंत असेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील. कलम 182 लायसन्स संबंधीचे अपराध. शिक्षा 1. जो कोणी चालकाचे लायसन्स जवळ ठेवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी अपात्र असताना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवेल किंवा चुकीच्या मार्गाने लायसन्स मिळविली त्याला 3 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची किंवा 10,000 रुपयापर्यंत दंड असू शकेल किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील आणि त्याने मिळवलेले लायसन्स हे अवैध राहील. 2. जो कोणी वाहकाचे लायसन्स जवळ बाळगण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी अपात्र ठरविला असताना तसे लायसन्स मिळवण्याकरिता अर्ज करेल किंवा तसे लायसन्स मिळवेल त्याला 1 महिन्यापर्यंत शिक्षा असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची किंवा 10,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील आणि त्याने अशा रीतीने मिळवलेले वाहकाचे कोणतेही लायसन्स अवैध राहील.
कलम 183 वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, त्यासाठी शिक्षा. कोणतीही व्यक्ती स्वतः किंवा आपल्या चालकाला वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवायला लावेल त्याला हलक्या वजनाचे मोटार वाहन असल्यास 1,000 रुपयापेक्षा कमी नसेल परंतु 2,000 रुपयापर्यंत वाढवता येईल एवढ्या दंडाची शिक्षा होईल. मध्यम किंवा जड वजनाचे प्रवासी वाहन असल्यास 2,000 रुपये पेक्षा कमी नसेल परंतु 4,000 रुपयापर्यंत वाढवता येईल एवढ्या दंडाची शिक्षा होईल. कलम 184 जो कोणी जनतेला धोकादायक ठरेल अशा रीतीने वाहन चालवेल त्याला शिक्षा. जो कोणी जनतेला धोकादायक होईल अशा रीतीने वाहन चालविले त्याला प्रथम अपराधाबद्दल 1 वर्षापेक्षा जास्त नसेल परंतु 6 महिन्यापेक्षा कमी नसेल असा कारावास किंवा 1,000 रुपयापेक्षा कमी नसेल परंतु 5,000 रुपयापर्यंत वाढविता येईल इतका दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होईल. आणि पूर्वीचा अपराध केल्यापासून 3 वर्षाच्या आत पुन्हा तसाच अपराध करण्यात आला तर त्याला कोणत्याही नंतरच्या दुसऱ्या अपराधाबद्दल 2 वर्षापर्यंत असेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची किंवा 10,000 रुपये असेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होईल. कलम 185 दारू प्यायलेल्या व्यक्तीने किंवा औषधी द्रव्यांचा अंमल केलेल्या व्यक्तीने वाहन चालविल्यास शिक्षेची तरतूद. शिक्षा रक्तातील मद्याचे प्रमाण प्रत्येक 100 मिली रक्तात 30 मिलीपेक्षा अधिक अल्कोहोल आढळून आले असेल तर ती व्यक्ती नशेत आहे असे समजावे आणि अशा पद्धतीने औषधी द्रव्यांचा अंमल किंवा नशा करून जो कोणी वाहन चालविल त्याला प्रथम अपराधाबद्दल 6 महिन्यापर्यंत असू शकेल इतका तुरुंगवास किंवा 10,000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील. दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल 2 वर्षापर्यंत असेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची किंवा 15,000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील. कलम 186 वाहन चालविण्यास मानसिक व शारीरिकदृष्ट्या लायक नसताना वाहन चालविणे. शिक्षा आपण स्वतः वाहन चालवल्यामुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीच्या कोणत्याही रोगाने किंवा व्याधीने आपण ग्रस्त असल्याचे माहीत असताना देखील जो कोणी सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालविल त्याला प्रथम अपराधाबद्दल 200 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल. दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल 500 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल. कलम 187 अपघाताच्या संबंधातील अपराधाबद्दल शिक्षा. जो कोणी या अधिनियमाचे कलम 132 वाहन थांबवणे वाहकाचे कर्तव्य. कलम 133 माहिती देणे हे मोटार वाहनाच्या मालकाचे कर्तव्य. कलम 134 एखाद्या व्यक्तीस अपघात झाल्यास त्याप्रसंगी चालकांचे कर्तव्य. यातील तरतुदींचे पालन करणार नाही त्याला 6 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची किंवा 5,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल. याच गुन्ह्याखाली पूर्वी दोषी ठरविले असेल आणि पुन्हा तशाच प्रकारचा अपराध केल्यास 1 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची किंवा 10,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील. कलम 189 शर्यत लावणे आणि वेग आजमावणे. शिक्षा जो कोणी राज्य शासनाच्या लेखी संमतीशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मोटार वाहनांच्या शर्यतीस किंवा वेग आजमावण्यास परवानगी देईल किंवा त्यात भाग घेईल त्याला 3 महिन्यापर्यंत असेल इतका तुरुंगवास किंवा 5,000 रुपयेपर्यंत असेल इतक्या दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होतील. नंतरच्या अपराधाबद्दल 1 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची किंवा 10,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. कलम 190 असुरक्षित स्थितीत असलेले वाहन चालवणे. शिक्षा 1 एखादे मोटार वाहन हे सार्वजनिक ठिकाणी चालविण्यास योग्य नाही म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला असेल आणि ते वाहन चालविणे धोकादायक ठरेल असे माहीत असताना जो कोणी ते वाहन चालवेल किंवा चालवायला लावील त्या व्यक्तीला 1,000 रुपयापर्यंत असू शकेल इतका दंड होईल. आणि अशा दोषयुक्त वाहनामुळे जर अपघात घडला व त्यामुळे कोणताही शारीरिक दुखापत झाली किंवा मालमत्तेची हानी झाली असेल तर त्या व्यक्तीला 3 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या तुरुंगवासाची किंवा 5,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. नंतरच्या अपराधाबद्दल 6 महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा शारीरिक इजा आणि मालमत्तेचे नुकसान यासाठी शिक्षा होऊ शकेल. 2 रस्ता सुरक्षा, ध्वनी व हवा प्रदूषणाचे नियंत्रण यांच्या नियमांचे उल्लंघन किंवा भंग होईल अशा स्थितीतील वाहन जो कोणी चालवेल किंवा चालवायला लावेल त्या व्यक्तीला पहिल्या अपराधाबद्दल 3 महिन्यापर्यंत
महिन्यापर्यंतच्या तुरुंगवासाची किंवा 10,000 रुपयापर्यंतच्या दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होतील आणि त्याचा परवाना 3 महिन्यासाठी अवैध ठरेल. दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल 6 महिन्यापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा 10,000 रुपयापर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. 3. मानवी जीविताच्या दृष्टीने धोकादायक किंवा जोखमीच्या असलेल्या मालाची जो कोणी ने-आण करील किंवा दुसऱ्याला चालवायला लावेल त्याला पहिल्या अपराधाबद्दल 10,000 रुपये दंड आणि 3 महिन्यासाठी त्याचा परवाना अवैध ठरेल इतक्या दंडाची किंवा 1 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या तुरुंगवासाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील. दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल 5,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची किंवा 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील. कलम 192. नोंदणी न करता वाहन वापरणे. निकडीच्या प्रसंगी किंवा आजारी व्यक्तीस शिक्षा 1. जो कोणी या अधिनियमाच्या कलम 39 प्रमाणे नोंदणी न करता वाहन चालवेल किंवा दुसऱ्याला चालवायला लावेल त्याला पहिल्या अपराधाबद्दल कमीत कमी 2,000 रुपये परंतु 5,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल. दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल 1 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या तुरुंगवासाची किंवा कमीत कमी 5,000 रुपये परंतु 10,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील परंतु न्यायालय यामध्ये लेखी कारण नमूद करून शिक्षा कमी देऊ शकेल. 2. गरजेच्या प्रसंगी आजारी व्यक्तीला ने-आण करण्यासाठी, आपत्ती काळात दुरुस्तीचे साहित्य वाहून नेण्यासाठी, अन्न किंवा इतर सामान वाहून नेण्यासाठी किंवा वैद्यकीय पुरवठ्याचे साहित्य वाहून नेण्यासाठी मोटार वाहन वापरल्यास या कलमाप्रमाणे अपराध ठरत नाही परंतु अशा परिस्थितीत वाहन वापरणाऱ्या व्यक्तीने त्या वापराबद्दल 7 दिवसांच्या आत संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला कळवले पाहिजे. कलम 192 अ. परवान्याशिवाय वाहनाचा वापर करणे. शिक्षा 1. जो कोणी या अधिनियमाच्या कलम 66(1) मधील तरतुदींचे उल्लंघन करून किंवा ते वाहन ज्या मार्गावर किंवा ज्या क्षेत्रात किंवा ज्या कामासाठी वापरण्यात आले पाहिजे त्या ठिकाणी न वापरता परवान्यातील नियमांचे उल्लंघन करून इतर ठिकाणी चालवेल त्याला प्रथम अपराधासाठी 6 महिन्यापर्यंत वाढविता इतक्या आणि नंतरच्या कोणत्याही अपराधासाठी 1 वर्षापर्यंत वाढविता येईल परंतु 6 महिन्यापेक्षा कमी नसेल अशा कारावासाची किंवा 10,000 रुपयापर्यंत वाढविता येईल परंतु 10,000 रुपयापेक्षा कमी देखील नसेल अशा दंडाची शिक्षा किंवा या दोन्ही शिक्षा होतील. 2. गरजेच्या प्रसंगी आजारी व्यक्तीला ने-आण करण्यासाठी, आपत्ती काळात दुरुस्तीचे साहित्य वाहून नेण्यासाठी, अन्न किंवा इतर सामान वाहून नेण्यासाठी किंवा वैद्यकीय पुरवठ्याचे साहित्य वाहून नेण्यासाठी मोटार वाहन वापरल्यास या कलमाप्रमाणे अपराध ठरत नाही परंतु अशा परिस्थितीत वाहन वापरणाऱ्या व्यक्तीने त्या वापराबद्दल 7 दिवसाच्या आत संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला कळवले पाहिजे. कलम 184. परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून वाहन चालविणे. त्याबद्दल शिक्षा. जो कोणी या कायद्याचे कलम 113, 114 किंवा 115चे उल्लंघन करेल आणि असे उल्लंघन करून मोटार वाहन चालवायला लावेल अथवा चालू देईल त्याला 20,000 रुपये दंड आणि अधिक असलेल्या वजनाच्या प्रत्येक टनामागे 2,000 रुपये दंड. वाहन थांबवण्यास व वजन करण्यास नकार दिल्यास भरलेला माल व त्याचा भाग वजन करण्यापूर्वी हलविल किंवा हलवायला लावेल तर 20,000 रुपये दंड. कलम 196. विमा न उतरवलेले वाहन चालविणे. शिक्षा. जो कोणी या अधिनियमाच्या कलम 146 तिसरी पार्टी इन्शुरन्स मधील तरतुदींचे उल्लंघन करून एखादे मोटार वाहन चालविल त्याला प्रथम अपराधासाठी 3 महिन्यापर्यंत असेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची किंवा 2,000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची शिक्षा होईल. दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी 3 महिन्यापर्यंतचा तुरुंगवास किंवा 4,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील. कलम 197. वाहनाच्या मालकाची संमती न घेता वाहन घेऊन जाणे. त्याबद्दल शिक्षा. 1. जो कोणी कोणतेही मोटार वाहन त्याच्या मालकाची संमती किंवा इतर कायदेशीर प्राधिकार असल्याशिवाय ताब्यात घेईल किंवा चालवायला घेईल त्याला 3 महिन्यापर्यंत असेल इतक्या तुरुंगवासाची किंवा 5,000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील. 2. जो कोणी बेकायदेशीरपणे जबरदस्ती करून किंवा जबरदस्ती करण्याची धमकी देऊन किंवा इतर प्रकारे धाकटपशा करून मोटार वाहन ताब्यात घेईल किंवा त्यावर नियंत्रण ठेवील त्याला 3 महिन्यापर्यंत असेल इतक्या तुरुंगवासाची किंवा 2,000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील. जो कोणी या कलमाच्या पोटकलम 1 किंवा 2 मधील कृती करील किंवा तशी कृती करण्यास दुसऱ्याला चिथावणी देईल
त्याला या प्रकरणाच्या पोटकलम 1 किंवा 2 प्रमाणे दोषी मानण्यात येईल. कलम 198 वाहनांच्या संबंधात अनधिकृत हस्तक्षेप करणे. शिक्षा: जो कोणी कायदेशीर अधिकार नसताना किंवा योग्य ते कारण नसताना कोणत्याही मोटार वाहनात प्रवेश करेल किंवा त्याचा ब्रेक अथवा यंत्र रचनेतील कोणत्याही भागात ढवळाढवळ करेल त्याला 1000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल. कलम 202 वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार. वर्दीधारी पोलीस अधिकाऱ्यासक्षम कोणतीही व्यक्ती कलम 184, 185 किंवा 197 खाली असलेले शिक्षापात्र अधिकार करत असतील तर त्या व्यक्तीला पोलीस अधिकारी वॉरंटशिवाय अटक करू शकतील. कलम 185 खाली अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीची अटकेपासून 2 तासाच्या आत वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. कलम 206 दस्तऐवज अडकून ठेवण्याचा पोलीस अधिकाऱ्यांचा अधिकार. कलम 207 नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना इत्यादी शिवाय वापरण्यात आलेली वाहने अडकवून ठेवण्याचा अधिकार. कलम 209 अपराध सिद्धीवर निर्बंध. कलम 183, 184 मधील आरोपीस पोलिसांनी 14 दिवसांच्या आत गुन्ह्याबाबत लेखी नोटीस पाठवणे गरजेचे आहे, नाहीतर त्याविरुद्ध कोर्टात शिक्षा देता येत नाही. 28 दिवसाच्या आत समन्स पाठवणे गरजेचे आहे अथवा तिला सिद्ध दोष ठरवता येत नाही.